बातमीत सत्यता हीच आमची ओळख। निमगुळ इथं 1500 रोपे शेताच्या बांधावर लावून पर्यावरण संवर्धनाचा निमगुळ ग्रामस्थांचा संकल्प। धुळे तालुक्यातील निमगुळ ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांनी विविध प्रकारचे वृक्षाची रोपं ज्यात आवळा, जामन, चिंच, नीम इत्यादी आणली। प्रथम ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाची शपथ ग्रामपंचायत समोर घेतली। त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमवेत वृक्षारोपण केले। वृक्षारोपण हे निमगुळ गाव ते निमगुळ फाटा 3 किलोमीटर आहे। त्यांचा दुतर्फा शेतकऱ्यांच्या समवेत झाडे लावली जात आहेत। त्याचप्रमाणे नाला खोलीकरण केलेल्या कामाच्या ठिकाणी गावातील स्मशानभूमी, बोरी, नदी किनारी किंवा शेतकऱ्यांच्या घरासमोर एक पेड माँ के नाम अभियानाअंतर्गत ही मोहीम निमगुळच्या मिशन 500 कोटी लिटर जलसाठा यांच्या 5 पाटील टीम तसेच पाणी फाउंडेशन टीम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे। सदर रोपे गावातील माजी सैनिक संजय भिकन चव्हाण तसेच संध्या मुंबई येथील वास्तव्यास राहणारे गोकुळ माधवराव मराठे यांनी रोपे उपलब्ध करून ती शेताच्या बांधावर ने-आण करणे, खड्डे करणे, पाण्याचे टँकर उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलंय। ग्रामस्थांनी त्यांचाही यथोचित सत्कार ग्रामपंचायत समोर सुद्धा करून भविष्यात लावलेल्या झाडांचा वाढदिवस करून झाडांचे संवर्धन प्रत्येकानं करावं असं कळकळीचं आवाहन सुद्धा केलं आहे। या उपक्रमाबद्दल बोरी परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। मी भारतीय नागरिक म्हणून असा संकल्प करतो की मी पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कोणत्याही कृतीत सहभागी होणार नाही अथवा अशा कृतीस प्रोत्साहन देणार नाही। सुखी आणि समृद्ध मानवी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा माझ्या पातळीवर अटोकाट प्रयत्न करेन। धन्यवाद। पेड़ पौधे लगाएंगे, पेड़ पौधे लगाएंगे, झाडे लावा, झाडे लावा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।